आपल्या पक्षप्रवेशाची देखील एक मोठ्या प्रमाणात तशी एक चर्चा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. नेमकं कसं होतं? राजकीय क्षेत्रामध्ये रोज नवीन प्रत्येकाची चर्चा झालीच पाहिजे. ती झाली नाही तर तो राजकीय व्यक्तीच नाही. त्यामुळे माझी होणं आहे काय नवीन नाही. भाजपमध्ये आपण प्रवेश मी करणार तेच आहे. सांगितलं तुम्हाला की राजकीय लोकांची चर्चा झालीच पाहिजे. राजकीय लोकांची चर्चा झाली नाही तर मग राजकीय लोकच नसतात. त्यामुळे या नवीन चर्चा आज नाही त्या. ह्या मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालेलो होतो त्यावेळेसपासून सुरू आहेत. आमच्या स्तरावर होत्या, आता त्या तुमच्यापर्यंत आल्यात, कोल्हापूर सारख्या ठिकाणपर्यंत आल्या. त्यामुळे मला नाही वाटत त्याच्यात येतात ते. एक सेक्युलर नेता हिंदुत्ववादी बनला अशा सेक्युलर म्हणजे आम्ही सेक्युलरच आहेत, पण कुठले सेक्युलर आहेत? हिंदू धर्मापुरते आम्ही सेक्युलरच आहेत ना. सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन चालतो, याला सेक्युलर म्हणतो. काय नेमकं ह्या वारंवार जे काही घटना या चर्चा आहेत, नेमकं कशा पद्धतीने आपण बघता? नाही, याच्याकडे पाहणं म्हणजे अत्यंत वाईट वाटतं. हे पाहणं म्हणजे हे चित्र जनतेसमोर आलंच नाही पाहिजे अशा प्रकारे. म्हणून हे दिसू नये परत, याच्याकरता आमचा प्रयत्न आहे. जसं की आता आपण पाहिलं हे होते संग्रामभैया जगताप. खरं तर हिंदुत्ववादी एक विचार म्हणून यांनी एक प्रखर भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळाली. एल एस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.